जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज तुमच्या समोर उपस्थित आहे तो एक ताडकेफाड व्हिडिओ काढायला. विषय वसई विरार शहर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी वर्ग नोकरी संदर्भात. आज माझे हजारो वसई विरार शहर महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर भूमिपुत्र यांच्या नोकऱ्या एका मुंबईच्या ठेकेदारामुळे धोक्यात आलेल्या आहेत. आणि या प्रसंगी मला शांत बसवलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. मुंबईच्या ठेकेदाराने वसई विरार शहर महानगरपालिकेचा ठेका कसा काय मिळवला आणि त्याला हा हक्क कसा काय प्राप्त झाला. सर्वात प्रथम मुंबईचा ठेकेदार आणि वसई विरार शहर महानगरपालिका याचा काय संबंध हा महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईच्या ठेकेदाराला वसई विरार शहर महानगरपालिकेचा ठेका मिळवता येतो का हे आधी पाहिलं पाहिजे. आणि हे मुंबईच्या ठेकेदारा तुला काय मुंबईला ठेका मिळत नव्हता का ते तू ब्लॅकलिस्ट मध्ये नोंदवला गेला आहेस याचे आधी उत्तर दे. आज माझे हजारोच्या संख्येने वसई विरार शहर महानगरपालिका कर्मचारी 22 वर्षे प्रामाणिकपणे नोकरी करून मी यास स्वच्छता दूत असे म्हणतो. जर हे स्वच्छता दूत हजारोच्या संख्येने आहेत त्यांच्या मनस्तापाला कारणीभूत तू एक मुंबईचा ठेकेदार आहेस. तुला जराही शरम वाटते का. आज माझ्या हजारोच्या संख्येने आगरी कोळी आदिवासी बांधव म्हणजे वसई विरारचे भूमिपुत्र जर तुझ्यामुळे कायमचे रस्त्यावर येणार असतील तर मी कसा काय गप्प बसणार. माझ्यासाठी माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधव सर्वप्रथम आहेत. माझा संपूर्ण सपोर्ट माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांना अखंडपणे राहील. कारण जे योग्य आहे ते योग्य आहे आणि योग्यच आहे. नेहमी खऱ्याला साथ देईन, खोट्याची संगत करणार नाही हा माझा नियमच आहे. आज मुंबईच्या ठेकेदारा तुला जे वशिलेबाजीने कोणी ठेका मिळवून दिला आहे याचा छडा तर लावणारच आणि माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांना त्रास दिला म्हणून तुझी आणि तुझ्या वशिलेबाजीने येथे आणले त्याची सुद्धा चपलाने हार घालून धिंड काढणार. हा सचिन सुभाष राणे जुचंद्र यांचा शब्द आहे. नाना मानकर काका, तुमच्या एका सहीसाठी आज माझा वसई विरार शहर महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आज कायमस्वरूपी कॉन्ट्रॅक्टर राहिला याची तुम्हाला जराही खंत वाटत नाही का. आज राजकारण करणारे माझ्या भूमिपुत्रांचा जराही विचार करताना दिसत नाही आहेत. फक्त मतांपुरती हे राजकारण चाललंय का. येथे भावनांना आणि निष्ठेला महत्व द्यायचे नाही असे कुणाला वाटत नाही का. मुंबईच्या ठेकेदारा तुला अजूनही मी सांगतो, तुझा बोजा बिस्तारा बांध आणि इथून सरळ काढता पाहिजे. नाहीतर माझा आगरी कोळी आदिवासी बांधवांचा एकदा का संयम सुटला तर मग तुला पळता भुई थोडी होईल. जे तुला चढवत आहेत ते सुद्धा मग त्यातून सुटणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात घे. सर्वप्रथम महानगरपालिकेत तेथील भूमिपुत्रांच्या नोकरी संदर्भात अधिकार असतो हे सर्वजण विसरले आहेत का. राजकारणाच्या नादात या राजकारणाच्या नादात आगरी कोळी आदिवासी बांधव राजकारणी बांधव स्वतःला संपवायला निघाले आहेत याचे मला दुःख वाटत आहे. मी नेहमी सांगतो, राजकारण सोडा, 100% समाजकारणाकडे वळा. आपली आगरी कोळी आदिवासी बांधवांची एकी कायम ठेवा. नाहीतर हे तुमच्यात मिसळलेले समाजकंटक तुम्हाला संपवतील. या समाजकंटकांवर विश्वास ठेवू नका. आगरी कोळी आदिवासी बांधवांनी आपलं हित पाहावं. उगाच कोणाच्या तरी नादी लागून मोठ्या पदाच्या आशेने आपलं घर जळत असताना पाहवं तरी कसं तुम्हाला. आज हा मुंबईचा ठेकेदार तुमच्या माती बसवला, उद्या अजून कुणाला तरी ठेकेदाराला तुमच्या माती बसवतील का. हेच ठेके बदलताना पाहायचं आहे का आम्ही. माझ्या आगरी कोळी आदिवासी भूमिपुत्रांचा हक्क डावलून त्या जागी इतर जाती धर्माचे लोक आणून ठेवण्याचा जो मनसुबा आहे तो मी साध्य होऊ देणार नाही. कोरोना काळामध्ये अशा भयंकर स्थितीमध्ये प्राण गमावून तसेच प्राण डोक्यात घालून माझा भूमिपुत्र घाण कचरा उचलत होता. मेलेली मडी सुद्धा उचलत होता. सर्व आयुष्य पणाला लावलं होतं माझ्या याच भूमिपुत्राने, स्वच्छता दूताने. तेव्हा हात परप्रांतीय संकटाच्या वेळी गावाला पळाला होता, तोही ढुंगणाला पाय लावून. म्हणून लक्षात घ्या, महानगरपालिकेमध्ये सर्वात आधी अधिकार आहे तो भूमिपुत्रांचा. त्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी करण्यात याव्यात. आतापर्यंत जे जुन्या ठेकेदाराने पैसे बुडवले आहेत ते दाम दुप्पटीने माझ्या वसई विरार शहर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांना परत करावे. त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी वर्गाची ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड तसेच पेन्शन सुद्धा लागू करण्यात यावी. त्याचप्रमाणे आजपासून
वसई विरार शहर महानगरपालिका शासकीय आहे घोषित करून तेथे प्रत्येक कर्मचारी शासकीय आहे जाहीर करून सर्व कामगारांना सरसकट शासनामार्फत पगार देण्यात येईल हे जाहीर करावे. कारण आता खूप झालं, महानगरपालिका आता शासकीय झाल्या पाहिजेत आणि पगार सुद्धा शासनाने दिला पाहिजे. कुणावरही अन्याय नको. ठेका घेणं देणं आता बंद करा. सर्व काही शासन चालवेल. शासनाच्या पुढे कोणी नाही. कारण महानगरपालिका वसई विरार शहर आता हप्ता वसुलीवर चालवणं आणि चालणं हे बंद झालंच पाहिजे. मला वसई विरार शहर महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त झालेली हवी आहे. एक पाऊल भ्रष्टाचाराविरुद्ध आणि भ्रष्टाचार मुक्त वसई विरार शहर महानगरपालिकाकडे वळवले आहे. मी वळवले आहे. तुम्ही हजारोच्या संख्येने वसई विरार शहर महानगरपालिकेकडे आपली पावलं उंटवा. आता वसई विरार शहर महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करू. चला, येथील रस्ते सुव्यवस्थित करू, स्वच्छता आरोग्य अप्रतिम करू, येथे शुद्ध पाणी सर्व घराघरात पोचू, येथील शासकीय हॉस्पिटल दवाखाने सुव्यवस्थित करू, अतिक्रमण हटवू, मँग्रोवची लागवड पुन्हा करू. सर्वजण आनंदी राहाल एवढे आता मी शासनाद्वारे करायला लावत आहे. जय महाराष्ट्र. आणि मला आता वसई विरार शहर महानगरपालिका येथे शांतता व सुव्यवस्था हवी आहे. उगाच राजकारण करून कोणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे स्वास्थ्य बिघडवू नका. जय महाराष्ट्र. सत्यमेव जयते. सदरक्षणाय खल निग्रहणाय. जय आगरी आदिवासी बांधव. जय जुचंद्र. जय जुचंद्रवासी. जय महाराष्ट्र. धन्यवाद.